ना फोन. हे आता काय म्हणजे इतके दाखवतात ना लोक, हे उलीचं काम असते ना असं दाखवते की मामांगलं काम आहे. हे मोठा नाही मंदवा नाही कोणताच जवळ फोन नाही उचलून राहिला. सांगितलं आपल्याला इथं या म्हणून. आता हे ऑटोवाल्याला काय कसं करावं आता हे. अंधरे जाऊन पाहिलं तर काहीच नाही अंधरे. कुठं आहे हॉटेल आणि कुठं काय आहे. काय बॅनर आहे बोर्ड आहे आणि काहीच तर नाही इथं. तेच म्हणलं नाही तर कोंबड्याचं बोर्ड दिसून राहिलं बाबा. म्हणलं कोणतं हॉटेल आहे बाबा हे, आता काय आहे काय नाही कुठं आहे बाबा. रातच्या इथंच राहा लागते, सगळी व्यवस्था आहे खुर्च्या आणि ते जेवण इथंच आहे, सकाळी वास्तूला तिकडे जावं लागते. मला वाटते बाबा ऑटोवाल्याला काय माहित नाही. ऑटोवाल्याला कुठेतरी आणलं आपल्याला दुसऱ्या जागी. पण ते आता हॉटेल म्हणे बा, आता यायला आपण हॉटेल म्हणलं ना आणलं. हो बहुतेक यायला माहित नाही वाटते, विचारावं लागेल आता नाही का. हो दुसरीकडे आणलं वाटते बहुतेक. अरे काय ऑटोवाले कसं म्हणलं नवीन आहे का तुम्ही. नवीन आहे का म्हणलं, काही माहिती आहे का नाही म्हणलं कोणतं कुठं काय आहे तर. कुठं आणलं तुम्ही आम्हाला का कुक्कुटपालनमध्ये आणलं का म्हणलं. अरे मोठं रेस्टॉरंट उद्घाटन होऊन राहिलं म्हणते त्याचं, ते 2 किलोमीटर अंदर आहे म्हणे. ते ठिकाण होतं ना. इथं कुठं आणलं तुम्ही. नाही ना भाऊ, हेच आहे ना हॉटेल फार्म. आता याच्यापेक्षा दुसरं कोणतं फार्म आहे इथं दुसरं नाहीच ना, हेच आहे ना. लावता शेवटी तुमचंच तुम्ही. अरे हे नाही ना बाबा, मोठं रेस्टॉरंट नाही ना तिथं. आज कार्यक्रम आहे रामपूरचे, आमचे 2-4 ट्रॅक्टर लोक आलेले आहे इथं. मग सगळं गाव आलं ना, अर्धं गाव. मग तुम्ही म्हणता इथं कुत्रं नाही ना इथं सांगून राहिले. बरोबर आहे बरोबर. हॉटेल फार्म नाही, हॉटेलच्या घरीच कार्यक्रम असला पाहिजे. हो याला काही माहित नाही वाटते. हे बा मी काय म्हणतो, तुम्ही बसा आता, मी देतो बरोबर पोहोचून तुम्हाला. ते कसं हॉटेल फार्म जे आहे काही हे फार्म आहे, त्याचा मोठा बंगला आहे गावात, तिथं कार्यक्रम आहे. नाही ना हो, फार्म मध्ये म्हणे ना, फार्म मध्ये आहे म्हणे ना, हॉटेल फार्म आहे ती फार्म. याला समजत नाही. जाऊ दे, हो म्हणा लागन तिथं न्या लागन घरापाशी. बरोबर चला ना तुम्ही बसा ना, तुम्हाला नेतो ना बा. हो पैसे देऊ नका, येरी वापस चाललो तुम्ही. जेवढे दिले तेवढ्यातच नेतो. हो चला, तुम्हाला बरोबर नेतो मी. हॉटेल जे आहे ना आपल्याला माहिती आहे ना कोण आहे ते. बसा तुम्ही बसा. हो चला चला हो चला बा चला. मग काय ते आणलं राजा कोणत्या कुचकाडीत नाही माया बिनचा इकडे काय 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 चाकू दाखवत होता का राजा. हो चल बा चल. नाही नाही हे बा, तुम्ही एक वेळ फोन करा लक्ष्मण किरकिरीले. सामान काही कमी जास्त असेल तर आत्ताच सांगा म्हणा. काहीच आहे बा, तिथं एक गिल्लासही नाही ठेवला आम्ही तुमचा. पूर्ण सामान खुर्च्या तुमचं काय जे असेल ते आणलेलं पूर्ण. तुमचे लोकही आले होते रामपूरचे, एक ट्रॅक्टर भरून. तर त्याईले मग आता ते म्हणलं बा मदत करा आता. हो तर ते सगळं त्याने क्लिअर केलं. तर आता आपला जे मोठा ट्रक आहे हो तर ते गेला रामपूरले कोंबड्या आणण्यासाठी आमच्या. तर म्हणलं काही अडचण नाही येणार ना तिथं, अजून कोणी अडवणार नाही ना. म्हणलं तिथं फोन करून द्या. चाचा भतीजान तुमचे 2 माणसं गेलेले आहेत यातनी. कोण ते काय मारुती धुटके म्हणते ते. हो ते एक. आणि अजून कोण झुंबर घर फिरवे. अजून ते काय कोणतं मनोज पाटील, असे 3 माणसं संघ गेलेले आहे. आणि ते तिथून ते काय आता आमच्या कोंबड्या आम्ही आणणार आहोत. बाकी अडचण यायला नको, समजलं ना. ठीक आहे मग, आता अजून काही अडचण असेल तर सांगा आत्ताच काय आहे तो. ते नाही अडचण, ते 4 लाख रुपयाचं मग ते झालं का, पेमेंट केलं का म्हणलं. पेमेंट केलं ना सगळं, तेच म्हणलं पेमेंट महत्वाचं सगळ्यात. विचारून घ्या एक की अजून तुम्हाला वाटत असेल तर. लक्ष्मण किरकिरीले 4 लाख दिले, नंतर सामान पाठवलं. आणि आता आमचे माणसं कोंबड्या आणायला गेले. बाकी आता मधात काही अजून इचुकाटा करू नका बा, नसतं तर फालतू डोक्याला ताप राहायच्या. हो ना, तेच आता तिथं नुकसान केलं ते लावलं आम्ही कसंही गेट आता. हो ना, नसता ताप राहायच्या. हो ठीक आहे आता. हो म्हणलं धन्यवाद. हो आता म्हणलं जास्त बा आमच्या नांदी येत नका जाऊन, आम्ही तुमच्या येत नाही बा काही. हो मग काय आता नान नाही कराल पुरत रामपूरवाल्याचा. हो ठीक आहे, ठेवतो बा आता. हो धन्यवाद. म्हणलं काकाजी हे घर आहे म्हणलं ते हॉटेल. हो तर याच्या मागे बहुतेक मोठं जागा आहे द्यायची, तिथं कार्यक्रम असं. हो पहा विचारा द्यायला त्या. हो ठीक आहे येतो मी आता पद्धतशीर पोहोचून देईल तुम्हाला. धन्यवाद. कोण होय म्हणा माय तर काय पाहुणे आले का म्हणा आपल्या घरी. हो ना, रातच्या ना आता ऑटोवाला 8-9 वाजून राहिले ना. हो ना, कोण होय म्हणाले का विचारा येईल चौकीदार होते ना, विचारा येईल काही अंदर का कुठं कार्यक्रम आहे का म्हणा, काय आहे काय नाही. काही तर दिसून नाही राहिली त्याला पाहिल्यासारखं वाटते म्हणून, पण लक्षात नाही राहिलं होय कोणतं नाही का. हो कोणाचा सोयरा धायरा होय का म्हणा. अरे का म्हणलं काकाजी कुकडे म्हणलं काय, कुठं जायचं आहे तुम्हाला, कोणाचं घर पाहिजे. आता असे चौकीदार जर ठेवले तर पाहुणे वापस नाही जायचे का. अरे म्हणलं जिथं कार्यक्रम आहे तिथं आलेला म्हणलं आम्ही. कार्यक्रम कोणाचा आहे इथं. हॉटेल फार्म मध्ये कार्यक्रम जे आहे कोणाचा आहे म्हणलं. टेलिफॉर्म मध्ये कार्यक्रम, कोणता कार्यक्रम बा, कायचा कार्यक्रम कायचा म्हणलं, कोणाचा कार्यक्रम. मला नाही बा माहीत काहीच. सांगा आता मग काय इथं काय बसून काय करू राहिले तुम्ही. अरे म्हणलं ड्युटी करा ना, रखवाल्या करता का काय करता म्हणलं, का मोबाईलवर असता का निरा. आता फोनवर बोल राहिली होती. अरे भाऊ म्हणलं इथं मोठा कार्यक्रम आहे ना, तिथं रामपूरवाल्याचा कार्यक्रम नाही का इथं आमच्या सोयऱ्याचा. मग साक्षगंधाच्या कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. आज रात्रीचं इथं मुक्काम आहे आणि उद्या कार्यक्रम आहे. मोठा कार्यक्रम आहे म्हणते ना. काय बोलून राहिले काही मला तर काही समजून नाही राहिलं भाऊ. हो म्हणजे तुम्ही काय बोलता आणि कोणता कार्यक्रम आणि काहीच मला लक्षातच नाही येऊन राहिलं ते.
झालं बयाड जाडे. अरे बा म्हणलं मी काय म्हणतो, आपलं रामपूरचे लोक आहे का नाही, त्यानं इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. हो, आपलं शांताराम घनगन नाही का, त्याच्या पोरीचं साक्षगंध याच्यातनी करणार आहे म्हणते. हो, जेवणाचं व्यवस्था आहे ते सगळी इथंच आहे. आणि आता सकाळी पहिले वास्तू आहे झाबरूगोंडाची इथं. हो, तर मग आम्हाला सकाळी तिकडे जावं लागते. तर आता रातच्यानं इथं सगळ्या पाहुण्याची व्यवस्था इथं केली म्हणते ना. मग रामपूरचे 1-2 ट्रॅक्टर लोक आले नाही का, ते इथं दिसले नाही का, आले नाही का अजून. असं आहे रे ते. बापाले का लय लक्षात उशीर आलं रे आपल्या तर. हा, म्हणजे कसं काय म्हणलं आहे तुमचं की हॉटेल फॉर्मवर कार्यक्रम आहे नाही, असं असं शांताराम घनगणेच्या पुरीचं साक्षगंध, असं असं म्हणजे कोणता फॉर्म तेच का, नवीन उद्घाटन होणार होतं हॉटेलचं तेच का? हा, ते म्हणून राहिलो आम्ही. हा, तर ते मोठं 2 किलोमीटर अंदर आहे म्हणे ते, असं सांगितलं आम्हाला. पण या ॲटोवाल्यानं लेकानं भलकून इकडेच नेलं. हो ना, ते कुक्कुटपालन नाही का तिथं नेलं लेकानं. मग त्याला म्हणलं बा कोणतं होय, तर ते म्हणे हे होय म्हणे, म्हणून इथं आणून सोडलं त्यानं. तर आता म्हणलं नेमकं हेच होय ना का अजून दुसरं काही आहे. हा, म्हणजे नक्की हेच होय ना हॉटेलाचं फार्म. हा, मागं आहे म्हणजे जागा असं म्हणे बा ती ॲटोवाला. सांगा आता काय करावं काय आता नाही का, शिवलाल टोयगोटे लाथा खोस नाही का, आता सांगा म्हणलं. त्या घनगणीच्या घरचं साक्षगंध दुसरीकडे असन, त्यानं माय इकडे पाठवलं. आणि मला वाटलं बा मला मारायला शिवून राहिले का, माय धाबा तोडाले. हा, सांगा म्हणजे कुकडला कुकडे पलटलं यानं. हा, किती झालं याचं आता हे. हा, लय झालं ना, अति झालं ना, नाका तोंडात पाणी घातलं ना माया बया. JCB काय आणि काय काय, JCBवाल्याला 500 रुपये दिले असन जायचे आणि चालला गेला असन. बापाले का लय झालं. पण हे मायात आता मला फाशी घ्यायचीच पै राहिली आता. जा भाऊ म्हणलं काकाजी, हो काही माया डोकसं खाऊ नका आता. ज्यानं कार्यक्रमाला बोलावलं त्यालाच विचारा कुठं आहे म्हणा हॉटेले. माया दिमाग आता कसा सरकला म्हणला. जा तुम्ही आता, मला काही सुचून नाही राहिलं. मीच हॉटेले हो, मायाच ते फार्म होय, ते कोंबड्याचं मायास होय. ते काय झालं ते एवढं काही पिसत सांगत नाही मी तुम्हाला. तुम्ही ज्याच्या कार्यक्रमाला आले त्याच्या घरी जा बावा, माया डोकसं काही खाऊ नका. तिकडे गेलो होतो ना मी, तिकडे ते आपलं हॉटेल फॉर्म हो, तिथं काहीच नाही. मी म्हणलं कुकडे गेले ॲटोन कटलं काय व्हायचे. हा, ॲटो आले, ट्रॅक्टर आले. हा, मग शेवटी समजलं, फोन केल्यावर बा लक्ष म्हणजे धाब्यावर आहे, ते कॅन्सल झालं. पुन्हा तेच तर घरून राहिला. ते पहिले आपण सांगून बसलो तिकडे, मग हॉटेल म्हणे 50,000 रुपये लागून. तर मग शिवलाल म्हणे जाऊ द्या कॅन्सल मारा. येरी तर म्हणे ते टेबल खुर्च्या आपल्याच आहेत म्हणे, लक्ष म्हणून त्याला उद्घाटनाला दिलेल्या आणा म्हणे उचलून. हो, ते उचलून आणल्या, इथं मांडमून केल्या, सगळं पद्धतशीर केलं. मग काय तर सगळे त्याच कामी होता. मी अर्धा घंटा आम्हाला तिथं जावं लागलं ना. आपण ते सगळ्याला सांगायचं ना, मग डबल इकडे आलं बा म्हणून. कोणी तिकडे कोणी इकडे, गोंधळ झाला ना ते सरा. सांगितले ना, फोन करून सांगितले, सरासरी सगळ्यालाच सांगितलं. फक्त आता तुम्ही मागून आले बुलेट ना, म्हणून तुम्हाला माहित नाही. बाकी कोणी नाही जात तिकडे, काही विषय नाही. बाकी जाऊ द्या, पण नाही का झाला वाटते मंडप गिंडप हे ते नाही. हो, बाकीचं मग आता इथं जेवणाची आज व्यवस्था, मग मुक्काम समजा इथं नाही का. उद्या मग समजा वास्तूले तिथं त्याच्या घरी जायचं नाही का. आता कसं आहे, आताचपासून जाणं बरोबर नाही ना. एक तर आपण त्याला सांगितलं नाही साक्षगंध आहे म्हणून सध्याशी. हा, फक्त घरच्याला माहिती आहे बुड्या येईल द्यायच्या. तर आता फक्त आपल्याला इथं रात्रभर, आता समजा बायाचं तर कॅन्सल केलं. बायाला म्हटलं सकाळी जे आता कुठं बसता ताप करत, आता इथं हेच आता टेबल खुर्च्या आत्ता आणल्या. तर सकाळी बायाचं एक आता ट्रॅक्टर येईन, आणि बाकी राहिलं आता आपलं हे जेवणा खावणाचं. तर आता संध्याकाळचे जेवढे लोक आहे तेवढे आपले जेवण खावणं, मग उद्या तिकडेच जेवण आहेत. मग काय इकडेच ठेवावं लागत होतं. ते बी वास्तूचे बी जेवण इथंच ठेवावं लागत होतं, आणि याचं बी तेच, दोन्ही मिळून एकच करा ना जेवण. हा, 2-2 ठिकाणी काय जेवण करून राहिले तुम्ही. ते होईल म्हणा, पाहू ना त्याच्यातनी काय मिळ बसते. आता त्याची माणसं काय म्हणते काय नाही. आता आले असेल ते डॅनी बुड्याचा भाऊ घेऊ. मग नंतर आता घरी गेलं की मग झाबरूच्या पाहू ना, बोलता येईल काय होतं. तसं मामीला सांगितलं मी, काय जायचं म्हणलं तिकडे. विनाकारण 2-2 पंक्ता केल्यापेक्षा आता उद्या सकाळी समजा झाबरूच्या घरी 12 वाजता, इकडे अजून आता इकडे साक्षगंध 4 वाजता झालं की 6 वाजता, म्हणजे काय पुरते का ते. त्यापेक्षा 2 वाजे लोक सगळं बिलकुल वास्तूचं काय 11 वाजे लोक पूजापाती झाली की 12-1 वाजता इकडे साक्षगंध आटपून घ्या तुम्ही, झालं. 12:30ला जेवण. कुठं बसले आपले 2-2 पंक्ता ते निपटते ना, कमी खर्चात कायले तेवढाच कायले कामी येते ना. पाहू ना ते उद्या होती नाही का, आता दिवस आहे ना पुरा. मग तिकडे त्याचं ते वास्तू चालते, इकडे आपलं हे करायचं स्टेज गी आहे ना, पोट्टी गिट्टी काय कामोकामीच आहेत ना. चल घे संध्या पट्ट्या घे बरं लवकर, चल तिकडे लावा लागते, लय राहिलेलं आहे. चला 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 म्हणलं, चला. कोणाला म्हणलं कोणाचं पाहते. हो, बोला काय. अरे काय शांताराम घनगणे आहेत का म्हणलं, काय कसं हो कसं म्हणलं ताल तुमचं हे सांगा आता. हे तिकडे गेला वाटते बा. अरे का देणके साहेब कुठं म्हणलं, कुठं गेले तुम्ही.
काय राजा मजा का नका करत जाऊ ना फालतू. आम्ही हे पा नवरा बायको दोघं आलो म्हणलं कार्यक्रम आहे का नाही खरं सांगा बुवा. हा तिथं जाऊन आलो राजा कोणीच तर नाही तिथं. हा काय त्या हॉटेलच्या घरापासून जाऊन आलो कोणीच नाही म्हणते ते. अरे बा तुम्ही राजा तुम्हाला फोन लावत राहिला वाटते. सांगा आता बाकी संकेतच्या बुड्याला ते सर केलं. हे बा अरे हे बा लक्ष म्हणजे धाब्यावर कार्यक्रम ते कॅन्सल झाला ना तिचा ते जागा बदलली. सांगा आता मग अजून आता तिथं 1756 जागाच बदला तुम्ही आता. अरे काय राजा तुमचे काम. बरंच बरं आहे बा आम्ही इकडे आता इकडे हिंडू हिंडू परेशान. येतो आता अजून आता ऑटोवाल्याला 50 द्या लागते. हो ना ठीक आहे येतो बा तिथं लक्ष म्हणजे धाब्यावर आहे ना नक्की. ठीक आहे येतो मग. हो हो बिलकुल बिलकुल. हो काय झालं ना सगळे आले इकडे झाले मंडळी. हो या 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 हो काही वांधा नाही. आता हाय देणकी तिकडेच गेलता म्हणजे नाही का घरावर गोटी नसते आपणची धंदी. हा रे फालतू शिवल्या गेले का नाही शिवल्यानं कोणी केला सरा. जाऊ द्या आता होते निपट्टे नाही का जाऊ दे तिकडे. नाही सरपंच आले ना सरपंच आत्ता झाले तर बाकीची मंडळी सगळी झाली जवळपास. आता कुठे कुकडे बसलं कुठे कुकडे बसलं. प्रत्येकाला आता काय पाणी आता दिलं ना पाणी दिलं ना सगळ्याले. आता काय राहिलं आता अजून ते पहा आता बाकी स्वयंपाकाच पहा ते जेवणाची वाट पाहू राहिले लोक. बाबा गेलं सांगा तुम्ही जा ना ते स्वयंपाकाचं पान जरा तिकडे. काहीतरी आता लागा ना काम कमी 8-9 वाजून राहिले ना काय लई जेवतील ते लोक. सरे पाहुणे राहून येऊन राहिले म्हणून बसून राहिले वाटा पाहून राहिलेत ना. मग काही होते लवकर करा जा तिकडे कामी लागा. चालू आहे ना बा हे खुर्च्या तर लावू द्या पुऱ्या. काकानीला खातच पडलं थांबा ना आता गडबड. तिकून खुर्च्या आणा इथं लावा का उलसे का मारायच्या काही बी आपलं. हो ना सगळं एकत्र झालं ना आपलं. हो जाऊ द्या तिकडे आता करा. हो करा वरण काहीतरी बेसन वरा काही करा पण लवकर करा. जा आता. बाबा का लक्षण भाऊ काय म्हणलं बापा लय माल दिसून राहिला बा. हेच राहिले होते याची नाही का आले वाटते मार्केटातून नाही का खाजोडीच्या इकडे असते ना. आले का आता कशाने भाऊ चला म्हणलं आता बस लागले आता कामी स्वयंपाक आले. बस जेवलं की झालं आता काय मुक्काम आहे का चालले म्हणलं. मग आता कुठं मुक्काम नाही तर काय झालं शिवलालचा फोन आला ना बा. शिवलाल तिकडे झाबरूच्या घरी. आम्हाला म्हणे कुठं चालले मला घरी. अरे म्हणे बा तिकडे लक्ष म्हणजे धाब्यावर जा म्हणे कार्यक्रमाचं. ते करू लागा सवरू लागा. मग तेच म्हणलं मला आता मुक्कामच आता आपलं काय. बाकी शांतरा म्हणून मस्त राहायचे मग नाही किती दिले पैसे घ्यायचे मग एवढ्याची समजा म्हणजे 2 दिवसासाठी घेतलं वाटते. काय तर काय अजून काहीच नाही बोल नाही चाल नाही काहीच नाही. जे दिले ते आपल्या गावचा कार्यक्रम आहे त्याचा काय विषय काय. जाऊ दे फक्त आपल्याला करणं आहे. आपल्याला काही एवढं त्याच्यात पाहिलं नाही झालं आपलं. म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे शिवलाला सांगितलं असेल ना काय प्रकरण झालं तर. आता आम्हाला सांगत नाही का हटलेले गेम केला म्हणते हटले जा. मग आत्ताच सामान आणलं म्हणजे तुम्ही समजलं ना आम्हाला सगळं. तेच म्हणलं ना बा कसा मोठा गेम केला आहे ना शिवलाल म्हणून जमला तर नाही तर बाय म्हणलं 4 लाखाला फटका होता आपल्याला. मग जाऊ द्या ना मग काय 20,000 रुपये खर्च का आपल्या जोडून झालं काय आता. हो तशी शांतरा देते मला पैशाचा विषय नाही. पण मी काय म्हणतो आता चला जरा करू लागा ना पटपट आपल्या स्वयंपाकाचं हे ते करणं. लोक येऊन राहिले पाहुणे येऊन राहिले. चला आता पटपट ते तिकडे झाबरूची इथं शिवलाल येते थोड्या वेळानं. तेवढं तर कराच लागणार गावचा कार्यक्रम म्हणल्यावर नाही का. हो ना ती भेटले शांतरा भाऊ हे ती. चला बाबा पुरा शिकवला आले का म्हणलं काय दिमाग होय का बा. तू म्हणतो बा पण मला तर वाटते बा तू येस का काचात मी ठेवा लागते. मग काय तर हो लय खतरनाक गेम केला बा. डबल नावच काढत नाही ते. हो अरे बा म्हणून शिवला म्हणून हात जोडा बा. ढाण्यानं खतरनाक गेम केला म्हणून. आता मी काय म्हणतो सरळ झाला आता निरेपिरी. हो त्याच्या कोंबड्याच्या नेल्यामध्ये तिकडे आणायला गेले म्हणते ते. सामान आलं म्हणते धाब्यावर. हो स्वयंपाकात चालू आहे म्हणजे तिकडे. फोन आला तर म्हणजे या म्हणून जेवाले सरपंचाचा. तर म्हणलं आता झाबरूला भेटलो आपण. सगळं आता निरेपिरी झालं निघा म्हणलं मग आता धाब्याकडे जाऊ ना. आता काय आता आपल्या रातच गाजो नाही मग काय तर 2 दिवसात इकडेच काढ नाही की. हे कोण आलं म्हणलं नाही याटोतून उतरू राहिले ते पाहणं म्हणलं कोण आले ते अरे बाबा ते आला ना जाने आला जान्या डॅन्याचा भाऊ आला ना. अरे बाबा जाने आला वाटते नाही का. हो त्याची बायको आहे एक पोरगं आला वाटते लाईन नाही का. मोठं नाही दिसत मध्ये तिघं दिसते मध्ये नाही का. ते कोण होय म्हणा. हो ते कांद्यावाला. अरे बाबा ती आला का. हो ते शेजारी. हो ती आला वाटते. अरे या हो म्हणलं ये ना रे जानराव. अरे जानराव ये म्हणलं चल ये हे घर आहे हेच घर आहे हेच आहे. हो ना आता पैसे तर देऊ दे. हो देऊ पैसे दे ना त्याची पैसे दे. हो लवकर देऊन दे. हो घ्या भाऊ ऑटोवाले देऊन द्या. कंदिला म्हणजे हो बैल बांधे सायकल का जानी बुडा. हो ना पहा ना 50 रुपये ऑटोवाल्याला द्यासाठी बायकोले मध्ये दे. हो बायको पिवशीतले काढून राहिले पैसे. म्हणजे काय काही चालत त्या पुढे नाही बुडीच्या पुढे. हो खतरा वाटे काम. बापा बाई अरे बापा रे इस्तू नाही का ताळवा इस्तू गुंपाबाईची बहीणच मग काय करायच्या. हो लय खतरनाक आहे बा. हो लग्नात गेलतो आम्ही. हो रे बापा रे बातच पळत आलो आम्ही थांबलंच नाही. हो मग काय तर पाय ना आता तुला समजतेस ना आता झोकं काय तर मग जाण्याचं काही चालत नाही. हो चला ना या ना म्हणलं. हो या ताई हो चला ये रे बा. हो जानी ये चला आला जानी. हो तेच म्हणलं ताई आल्या वाटते नाही का. हो मोठा मुलगा आला नाही वाटते नाही का. हो चला प्रवास गिरवास चांगला झाला पद्धतशीर व्यवस्थित आले ना. चांगला झाला प्रवास विमानच पाठवलं बाबा आमच्या पुतण्याला जसं. पण आता एवढा मोठा किती रुपयाचा बंगला आहे जा. पण म्हणलं एक साधी गाडी तर नाही पाठवली आम्हाला. म्हणलं तशी आलो आम्ही त्या याच्यापासून वाडेगावपासून दणके खात. मग एसटी इतकी बदल तिची बदल आमचं आम्हाला माहित. हो ना सांगून राहिले प्रवास कसा झाला किती वाजले पहा बरं. म्हणलं सांगा ना तुम्हीच. बापा हे तर गुंपाबुडीच्या वरून दिसते मला. असं हो नाही तसं नाही म्हणा ते कसं आता ते काय आता असं वाटलं बा आता मग ते काय आता ते जाऊ द्या विषय सोडा ते जाऊ द्या. पण मग भला होता लोकांची सोय करावं ना. इथं कोणी आलं का म्हटलं टावेल पाणी काही बकेट घेऊन की चला बा इतक्या धरून आम्ही आलो इतक्या वर्षानं. पण काही कोणी नाही इथं. हो या तुमच्या हाताने करा खा निघा. म्हणून तर आम्ही इथं येत नाही मग यायच्या घरी.
हो ना मी आम्ही त्याच्यासाठी आहो इथं. हो पाणी घेणे आणतो हो जा शिवलाल जाय बरं बकेट पाणी घेऊन ये म्हणलं. हो चांगलं थंड घेऊन ये जाय. बरं मावशी आणतो म्हणलं मी. हो काय नसतं काम लागलं रे बा आपल्या. बरं ठीक आहे आणतो मी. जाने आबाजी थांबा म्हणलं आलोच मी पाणी घेऊन. हा टावेला आणतो सगळं. आणा म्हणलं गरम आणा गरम. हो म्हणलं थंड पाय आकडा पाय आमची थंडी आलाय. आणा लवकर आणा. आला पाणी येते. हो तर नाही म्हणलं आपला मोठा मुलगा ते लग्न झालं होतं ते नाही आला वाटते नाही. हो ते फॅमिली आली नाही वाटते. निंबाचं तोड चालू आहे ना, मग काय निरा पेल झाला लेका आता. हो ना, आता काय करतो आता, तिथंही पाहिजे नाही एक दोन घरी, म्हणून आता म्हणलं लाईन पोरगा आहे. हो याच्यासाठी एखादी पोरगी गिरगी पाहिजे बरं. हो एखादी आता आली गेली ती एखादी लक्षात ठेवतो. कुठं बा पोरी आता यायसाठी नाही का. हो ना पोरी आता दुखाय पडला आता. हो ना ते मागचे तुम्ही शेजारी नाही तुमच्या मागच्या वर्षी पोरीचं लग्नाचं काहीतरी विषय निघाला होता नाही. हो झाबरूसाठी चालते होते तुम्ही. हो ना पण ते त्यावेळेस योग नाही आले. पण आता पस्ताव पडलो. हो अजूनही पोरीच लग्न नाही झालं. हो काय करता आता. आता पाहिजे एखादा आता. हो तेच म्हणलं त्याच्यासाठी आलो. एखादं पोरगं जर असलं व्यवस्थित तर पाहिजे सांगा म्हणलं आम्हाला. हो त्या हिशोबाने हिंडणं सुरू आहे आता. त्यावेळेस तर का झालं उठावर बसला आता तू. घे ना आता दडपू. पायवर एवढं पोरगं चांगलं कमावलं. हो ना ते तर झालंच म्हणा बरोबर आहे तुमचं. पण कसं आता पोरगं तसं आहे एकल्याकाचं लक्षात. मी सांगेन तुम्हाला संतोष टुकटुके आमच्या गावातनी. हो ती आता येईनच समजा आता याच्यातनी. म्हणजे उद्या आता समजा साक्षगंध आहे का नाही तर उद्या येईल ते. हो आज आलं वाटते बहुतेक ते. हो तिकडे धाब्यावर आहे वाटते ते. तर मी काय म्हणतो ते पोरगं चांगलं आहे. हो मस्त पोरगं आहे. 4 एकर जमीन आहे त्याच्या नावानं. तिकडं अंधार सांगलीकडं आहे ते. हो तर त्याचा भाऊ आहे तिकडे. हे इकडे आहे समजा बहिणीच्या इथं. काढीन ना विषय मग त्याला. पाहिजे तुम्ही पोरगं पाहून घ्या. मी दाखवून देईन तुम्हाला. दाखवून द्या ते पोरगं मग. हो पाहून घेऊ आपण. काय बरं वाटलं तर पाहू. नाही तर मग कसं शक्यतो तर नोकरीवाला म्हणा किंवा एखादं चांगलं पोरगं पाहत आहे आपल्याला. पाहू त्यालाही पाहून घेऊ. आता काय कसं आहे तर दाखवून द्या. ऐकू येते पाण्यावाला आता हे थांबून ठेवलं. बरं म्हणलं तुमचं नाव कनिराबाईच आहे ना. तर म्हटलं तुम्ही ते काय कार्यक्रमाचं कसं केलं मग आहे ना पोरीकडे आहे ना. साक्षगंध मग कसं काय म्हटलं कुठं आहे काय आहे काय केलं. तर हे वास्तू उद्या समजा सकाळी आता झाबरू म्हणे बा. हो तर सकाळी करायचं म्हणजे 11-12 वाजेपर्यंत. आणि मग संध्याकाळी साक्षगंध. आपलं इथं एक लक्ष्मणचा धाबा आहे. हो मोठा असं रेस्टॉरंट आहे ते. चांगलं तिथं म्हणजे मोठमोठे कार्यक्रम घेत असते ते. स्पेशल केलेला आहे. तर पोरीकडच्याचं म्हणणं आहे तिथं मस्त आपण साक्षगंध 4 वाजता करून टाकू बा असं म्हणणं आहे त्याचं. असं म्हणणं आम्हाला सांगत नाही बाबा आम्हाला माहिती नाही. कोण म्हणलं त्याच्या घरी काय रामपूरला करायला काय होते तिथं कोण नाही करून राहिले म्हणलं ते. आता काय घरी कुठं चालायला मिळू लागते का. कोणी वाढणाऱ्याच्या तरी चाल आहे का आजकाल. कोणी येते का कामाला अशी. सगळे कामाच्या धामधमीत आहे. इथं कसं सगळं बिलकुल असं रेडीमेड आहे. हो बिलकुल असं पात्रच भेटते आपल्या हातापुढे असं आहे ते. म्हणून मग ते शांताराम म्हणे बा आपण इथंच करून टाकू चांगलं मस्त पद्धतशीर. इकडे पावले तिकडे. म्हणजे त्याच्याच मनाला पोरीकडच्या म्हणजे त्याने म्हणलं तसं. आमच्या पोराकडे काही विचार नाही काही नाही. आम्हाला तर काहीच माहित नाही. वाटते राडा करते वाटते आता. हे तिकडं निपटलं इकडं चेते वाटते आता. अरे ते कसं झालं ताई. हो आता असं वाटते वा चला गावातला संबंध आहे. हो पोरगी हे ते सगळे परिचय आहे ते. हो पहिल्यापासूनचे. त्याने काय ठरवलं त्याला माहित बा. आपण काय बोलतो त्याच्यात. तुम्ही म्हणा बा तुमचं पाहा तुम्ही काय तर आता अंदर डॅनी आहे. हो ते आता शांताराम घनगणे तिकडे आहे धाब्यावर समजा. हो नंतर मग भेटून पाहा तुमचं काय करास ते. मनात लागेल द्यायले. हो रामपूरला करा म्हणलं मग. हो हे कोणतं काय कुठं काही बी. मग जिथं ज्या पोरीचं घर आहे तिथं आम्हाला घर नाही पाहिलं आम्ही पोरीचं अजून. बरोबर पहा बा तुमचं काय तर. चल रे बा शिवलाल चल लवकर. हो होते वाटते उद्या भांडणं. चल लवकर ये लवकर. बाबा डबा घेतला डबा होती कोणी याची सोय. अरे का बडबू डबा घेतला का बाईसाठी. अरे बा डबे नको घेत जाऊ फुकट खाऊ संघटना आपली. उठले की चालले आपले कुठे कार्यक्रम असा लग्न असलं चालले. डबा आहे संग. नाही ना बा पाण्याची बॉटल होईन ते. मला चालत नाही थंड पाणी ते. म्हणून तर होते मग सर्दी यायची म्हणून मला सगळं घेतलं ते. हो चला आता लवकर जेवण करून मला त्या याच्या इथं जावं लागते आपल्या झाबरूच्या घरी. मग काय तर तिथं ते आले ना तिकडे ते जानी आबूजी आली ते काहीतरी बोलत आहे म्हणे. मग शांताराम भाऊचा फोन आला हो या म्हणे तिथं देवदास भाऊचा. चला मग आता ते हॉटेलच्या धाब्यावर इकडे जावं लागते मला लक्ष्मणच्या. हो ते आता भजनराजा फोन आला मला. हो नाही तर आपण तिकडेच निघालो होते. बरं झालं बळभोरी विचारलं आम्ही. हो म्हणजे इकडे आहे म्हणे आता. तसं इकडे आहे का सांगा आता. मला वाटलं हॉटेलच्या आहे का. चला मग आता काढा गाडी काढा बळबू. चला मला चिमर घ्या तुमची गाडी आता. हो चला. चला मग आता. हो काय आता आमच्या घर मालक म्हणजे चला वा चला नाही का. हो 2 दिवस आहेच म्हणते. हो चला मग. बाबा कोणी बुंडा या खोक दळा देऊन बसला वाटते. बाबा कोणी कुकडे कोणी तिकडे लॉनमध्ये सण वरपून राहिले पाहिजे नाही का. खतरनाक भाजी बनवली वाटते तिकडे. अरे का कंदिला भाजी काय रे ज्या दोस्ताला सोडलं तुम्ही. असंच ते एकटेच फुरके मारून राहिले तुम्ही तर. बाबा चांगलंच वाटते बघूनच आणलं वाटते तिकडे. काय चाललंय का काहीच नाही ना. निरा खालचा काय दिला मध्ये. मग काय तर रस्ता मागो तरी द्या रे तरी द्या. काय ते हातात नाही येऊ देत काही. मग चालले आपल्या प्लेटा भरपूर झाले का अगोऱ्या वानाची. हो ना बसणं आहे ना त्यासाठी आणलं आम्ही. बाबांना आणलं त्यासाठी. ये बस म्हणलं बस. रे शिवलाल आहे ना. मग काय सगळं आणलं म्या तरी पेशल एका डब्यात काढून आणली. मग कधी लाभाजी म्हटलं आता काय असं तसं असते का. या बिलकुल काहीच नाही करायचे आता. निंब आहे का जराशे शिवलाल जरा निंब आण बरं. काय का निंब आणले नाही का. थांबा आण तुम्ही. हो आहे ना माझी व्यवस्था. अजून काही घेऊन येऊ का मग लागन तर अजून काही सलाद हे ते. नाही सगळं आणलं म्या काहीच टेन्शन नाही आता. डबल काही जाण्याचं काम नाही. फक्त तू निंब घेऊन ये बस. निंब नव्हते तिथं. आता फोन याला थांबा 1 मिनिट. हो जीव म्हणलं सोबत थांबतो जराशे. हॅलो कोण बोलता. हॅलो हॉटेले बोलतो म्हणलं. हो माया तर फोनच नाही उचलून राहिला ना तू. हो म्हणून याच्याहून लावला दुसऱ्या नंबरवरून. हो काय फोन ठेवू नको म्हणलं. मी काय म्हणतो ऐक म्हणलं 2 शब्द फक्त. त्याचाच फोन आला बा. हो ना काही माहीत गीत झालं का बा. नाही तसं काही नाही म्हणा. हां काय म्हणलं काय बोलायचं बोला ना. अरे फोन उचला टाईम म्हणजे इथं आता आमच्या मग गडबड किती आहे ना. मग बोला काय म्हणता काय म्हणणं आहे सांगा.
हो हो, आता ते गडबड असनच ना तुमच्या मागं नाही का? हो, कोणता ते वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे वाटते कुठं तरी, नाही? आणि काय उद्या साक्षगंध आहे वाटते. हो, असं समजलं बा मला आत्ता. हो, म्हणून राहिलो. बाबा कोण गेलं रे? चपरत गेलं वाटते का नाही का? हो, पत्ता काढला का नाही? एवढ्यात आहे का कोणी यायचं? अरे कायचं कोणतं साक्षगंधन काय? कोण काय म्हणून राहिलं? कुठं काय आहे? काय काही नाही, कुठं काय काहीच तर नाही. तुझ्यासारखा नालायक नाही ना पाहिला ना म्या. तुझ्यासारखा हे बा, हो सांगतो ना, लय वर्षानं असे येत असते तसे न गोले का. हा, नालायक वानायचे का मले धमकी दिली, माणसं पाठवतो ट्रॅक्टर भरून. हा, साक्षगंधाले का लोक आले म्हणलं ते. हा, मला का माहीत नाही का? आत्ता एक भटकत मा इकडे आलता म्हणलं. मग त्यानं सगळं सांगितलं मला काय झालं आणि काय नाही. हा, त्या लक्षाच्या धाब्यावर आता तुमचं ते आहे उद्या साक्षगंधाचा कार्यक्रम, आणि उद्या सकाळच्या टाईपले ते वास्तुशांतीचा कार्यक्रम. मग सगळं समजलं ना मला काय सांगताले का आता. कोणतरी गेलं वाटते फार्मवर नाही का? हो, म्हणून लिखित झाली आता बातमी. हो, पण जाऊ दे आता काय करता, आली अंगावर घ्या शिंगावर. मग त्याच्यावर काय म्हणता म्हणलं? पुढचं काय म्हणणं आहे तुमचं मग? हा, अरे जे मला करायचं होतं माया उद्दिष्ट पूर्ण केलं. हा, झालं ना, निपटलं ना आता. आता काय म्हणणं आहे तुझे सांग आता. आज काही नाही म्हणत, उद्या काहीच नाही म्हणत. कार्यक्रम आहे कोणाच्या पोरीचा कार्यक्रम म्हटल्यावर आपण असे कामं नाही करत. तिथं येऊन काही इतकं इंधन नाही करणार मी काही. पण तुला सांगतो मी निवडणुकीतनी, हो तू उभा राहून राहिला ना खादोड्याच्या खिलाफमध्ये. हो, समजलं मला, काढली ना वाढता मी आता. हो, तू या विरोधात जर नाही गाड्या फिरवीन तर मला म्हणतो त्या खादोडे संघ. हा, तुले का म्हणलं असा बेजूत पाळणार ना मी. पाय ना तुले. हा, डिपॉझिट जर नाही जप्त करेन ना त्या जिल्हा परिषदमध्ये पायस तू. हो, तुझे रंगसोय पा म्हणलं पुरं तुला फेलच पाडतो मी आता. जाऊ दे ना, असे लय आले लय गेले. हो, जाय तुला काय करायचं ते कर म्हणलं. हो, झाला आता विषय निपटला. 4 लाख भेटले आम्हाला. आमचा विषय बंद झाला. ना जास्त आता आमच्याशी काही तू पंगा घेऊ नको. नसता फालतू कशी तोंड जाऊन घेशील तू. पाय ना तू आता. हो, निवडणूक लागू दे ना, अजून सुद्धा जाहीर झाली नाही ना. हो, जिल्हा परिषदच्या. होऊ दे ना तू. मला माहीत आहे ना उभा राहू राहिला ना तू. हो, समजलं ना मला. हो, राय तू उभा. हो, पाय तुला पाळल्याशिवाय राहत नाही. हो, ते खादोडेले पुरा सपोर्ट करतो म्हणलं, पुरा. तुला काय अडून राहिलं? झालं आता, बाकी काही विषय नाही बोलत मी. करा काय तुमचे चालू आहे ते. काहीतरी लक्ष्मणच्या धाब्यावर जेवण आहे म्हणते. करा जेवण, करा निश्चंत. करा आता कार्यक्रम. जाऊ दे ना, मला ढाण्या म्हणते म्हणलं. हा, हो, काय करायचं ते करून घेतो पुढे. हो, चला आता ओके. हो, बाय. हो, कर जेवण घेऊन कर तू बी. हो, ठीक आहे. अरे बा काय म्हणते म्हणलं होते ते काय पडलंय का माहिती का? ना कोणतरी आपल्या ज्यातला पाहुणा आता तिकडे जाऊन आला ते काय इथं. हो, त्याला काही माहित नाही. हो, जाऊ दे काय करायचं ते करू दे तिकडे. हो, मी येतो आता निंबू घेऊन. हा, हो, टेन्शनचं काम नाही. सण जेवण आहे, सण राय नाही. हा, हो, काही संघ येतही नाही काही होतही नाही. आणि चला आलोच मी. काही टेन्शन नको घेऊ. खाणं घेणं संघ येते, दुसरं काही नाही येत. मग काय तर बसले आपले. हो ना, आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू. आता उद्या जेवण आहेत 2 टाईमले. हो, टेन्शनचं काम नाही. हा, उद्या पाहता ते साखरपुडा. उद्याच पाहू तिकडे ते वास्तुशांती. हा, उद्याच्या एपिसोडमध्ये. हो, ये आता तू निंब घेऊन ये. सण जेवण करू, फर्स्ट क्लास आराम करू.